तुम्हाला आठवलं पाहिजे सगळं काय नाते गोती आहेत, काय स्मृतीभ्रंश झालाय ना तुमचा, तुम्हाला आठवलं पाहिजे म्हणून चाललंय हे सगळं, आहे की नाही? चला आमचं काही नाही बुवा, तुमची स्मृती गेली, तुम्हाला सगळं आठवलं पाहिजे. साहेब ऐका. साहेब 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 एक मिनिट हा बोलायचंय सर. काय बोलायचं? महत्वाचं आहे. याच्यापेक्षा महत्वाचं आहे काय? हो साहेब. अहो इथं ते कोंबडीच्या मानेला पाणी लावलंय. 2 मिनिटं. मोजून 2 मिनिटं. हा 1 सेकंद खाली नाही, 1 सेकंद वर. टाइम प्लीज. साहेब गेल्या बारीला एका गुन्हेगाराला आपण असं शॉक दिलता, त्याचा जागी मृत्यू झालेला. उद्या त्या डॉक्टर बाई पण येणार त्याला तपासायला परत. कोर्टातर्फे आहेत त्या. कोर्टात जर त्यांनी हाच मुद्दा मांडला तर, आपल्यावर इन्क्वायरी बसली तर. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला आठवावं म्हणून आम्ही प्रयत्न करायचे. तुमची स्मृती परत आणायच्या नादात आमची नोकरी जायची, सस्पेंड व्हायचो आम्ही. पण आता जे काय व्हायचे ते होईल. मला टेलरला झटका द्यायचा आहे. ती परत आली पाहिजे. विसरलोय आपण सगळं. हा तुम्हाला काय वाटलं? हा मी तुम्हाला गोळी घातली नाही, सोडून दिलं. आता हा माणूस आपल्याला काय चटका देतो? हा कायदा पाळणारा माणूस आहे की नाही? टेलरची स्मृती परत आली पाहिजे, माप बिप परत आठवले पाहिजेत सगळे मेजरमेंट. टेलर साहेब 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 बटन चालू करा. ते बटन चालू करायचं विसरलोच आम्ही. झालं का चालू? केलं का? आता मजा आहे. साहेब भर कोर्टात काही आठवत नाही टेलरला. आलं आठवलं पाहिजे की नाही? जे घ्या. सांगतो सांगतो. आठवलं साहेब, मला सगळं 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 सांगतो. आठवले. हा कुठे आहे? लाली कुठे आहे? काय केलं लालीचं? कुठे आहे डेड बॉडी लालीची? मी काय नाही केलं साहेब. लालीजी स्वतःहून पळून गेलेत. कुठे पळून गेला? ती नाही माहिती कुठं पळून गेलेत. ती बायको आहे टेलर. ती मला माहित पाहिजे आपली पत्नी कुठे गेली ती. अहो देवाचे पण साहेब मला नाही माहिती लालीजी कुठे गेलेत, पण स्वतःहून पळून गेलेत. कन्फर्म. नाही स्मृती परत आली पाहिजे. नाही साहेब. त्याच्यासाठी चाललाय हा सगळा खटाटो. प्रात्यक्षिक आहे. टेलर हा ट्रेलर. ती सायकॅट्रिस्ट बाई येऊन जाऊ द्या, मग आपण तुमचा खरा खेळ करू. त्याला तुमच्या लक्षात आलं असेल इंटेन्सिटी काय आमच्या टॉर्चर. हे प्रात्यक्षिक होत. लाली अगं किती विचार करणार आहेस? डोकं फुटेल आशाने. आईस्क्रीम का? अरे कशाला आणलंस? आत्ताच जेवलो होतो आपण. लाली मला माहिती आहे तू किती जेवलीस. जोपर्यंत तुझं पोट भरणार नाही तोपर्यंत मी तुला असंच काही ना काही आणून देत राहणार. प्लीज. मग लाली कसा गेला आजचा दिवस? म्हणजे काय केलंस दिवसभर? काय नाही, पळून जायचा प्रयत्न केला पण नाही जाता आलं. तू बाहेरून लॉक करून गेला होतास ना. मी लॉक केलं? लॉक नाही लाली, मी का लॉक करेल तुला? नव्हता लॉक करून गेलास? नाही खरंच का करेन ना मी. एवढा का सिरियस होतोस? गंमत केली मी. लाली तू पण ना.
मी काय करणार दिवसभर. घर आवरलं, मग खायला बनवलं, टी व्ही बघितली, मग थोडा वेळ झोपले, मग कंटाळा आला, मोबाईल बघितला, मग तू यायच्या आधी किचन मधल्या गॅलरीमध्ये होते. अच्छा, बरंच काही काही केलंस की तू दिवसभरात. लाली, तू परत चिडचिड करणार नसेल तर मला सांग ना. मी जे तुला विचारलंय आपल्याबद्दल, त्याचा काही विचार केलायस तू पुढे? युगंधर, मी दिवसभरात ही एक गोष्ट केली. मी तू जे काही बोललास ना त्यावर विचार केला, लय विचार केला. कसं बोलू कळत नाहीये. तू जे काही बोललास ना आपल्याबद्दल, मला असं वाटतं. काय वाटतंय? हेच तू इतके दिवस जे काही सांगतोयस, बोलतोयस. लाली, बोल ना, गडागडा बोल ना, असा सस्पेन्स नको क्रिएट करू. हा, तेच बोलत होते की तू इतके दिवस जे काही सांगतोयस आपल्याबद्दल किंवा जो काही विचार केलास तू, तो मला पण योग्य वाटतं. अरे काय? अरे हेच, तू जो आपल्याबद्दल विचार केलास तोच मला पण योग्य वाटतोय. म्हणजे तू, आपण योग्य. लाली, युगंधर, मला कळतात तुझ्या भावना, पण घाई नको करूस. म्हणजे यांना शिक्षा मिळू देत. मग हो हो हो, बरोबर बोलते तू. म्हणजे ऑफकोर्स त्याला, मला आत्ता असं झालंय की कधी त्याला फासावर चढवतो आणि कधी आपण लग्न करतोय. लाली, मला वकिली मिळाली तेव्हा इतका खुश नव्हतं झालं जेवढा मला आत्ता आनंद होतोय तुझ्यामुळे. लाली, काय नीट तोंड गोड करायला हवं ना.